नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आपल्या खिशातील पैसे खर्च करून समाजोपयोगी काम करणारे मोजकेच आहेत. मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हे सतत आणि अखंडपणे समाजाची सेवा करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी सामाजिक वसा जपला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी खांदा कॉलनी येथे झालेल्या आरोग्य महाशिबिरात केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम राबवणारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 16वे विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट नियोजनात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून साकारत असलेल्या पनवेलच्या प्रशासकीय भवनामध्ये सरकारी कारभार सुरू करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. या भवनाच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. इमारतीच्या तळमजल्याखाली वाहनतळाचे नियोजन केले असले तरी येथील काम अपूर्ण आहे. त्यामुळे प्रशासकीय भवनाचे बांधकाम 10 वर्षांपासून रखडले असून अपूर्ण अवस्थेतील इमारतीचे काम पूर्ण करून येथून कारभार सुरू करावा अशी मागणी केली जात आहे. 2014 साली पनवेलच्या तहसील कचेरी आणि पोलीस ठाण्याच्या वास्तूंचे स्थलांतर करून नव्याने पनवेलचे प्रशासकीय भवन बांधण्याचे काम प्रत्यक्षात सुरुवात झाले. अजूनही काही महिने या भवनाच्या बांधकामाला लागणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग क्रांती दिन किंवा स्वातंत्र्य दिन पनवेलचे प्रशासकीय भवन सुरू करणार नाही. प्रशासकीय भवनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रशासकीय भवनाचे वीज, अग्निशमन यंत्रणा, वाहनतळाची स्वच्छता आणि रंगाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत हे भवन सुरू करण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मिलिंद कदम यांनी सांगितले. उरण परिसरातील पहिलाच वायूवरील शवदाहिनी प्रकल्प उरण नगर परिषदेकडून उभारण्यात आला आहे. उरण नगर परिषदेने शहरातील बोरी येथे उभारलेल्या 1 कोटी खर्चाच्या प्रकल्पामुळे नागरिकांचा वेळ, पैशाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषणाला पर्याय ठरणार आहे. उरण शहरवासियांसाठी पर्यावरणपूरक वायूवर चालणारी शवदाहिनी बोरी स्मशानभूमीत उभारण्यात आली आहे. सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या वायूवर आधारित शवदाहिनी प्रकल्प लाकडांवर जळीत करण्यामुळे होणाऱ्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाला पर्याय ठरणार आहे. त्याशिवाय नाममात्र दराच्या आकारणीमुळे वेळ, पैशाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. रायगड जिल्ह्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या इतिहासात पेण प्राथमिक पतसंस्थेच्या नावाची नोंद होईल असा प्रगतीचा आलेख आणि शतकपूर्ती वर्ष पतसंस्थेने गाठलेला आहे, असे गौरवास्पद उद्गार राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभाप्रसंगी केले. यावेळी पतसंस्थेच्या इमारतीमध्ये संस्थापक अध्यक्ष नादाबके गुरुजी यांच्या तैलचित्राचे अनावरण अदिती तटकरे आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार रविशेठ पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत, नरेंद्र ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष मोहन भोईर, उपाध्यक्ष उज्ज्वला कनोजे, सहाय्यक निबंधक सुभाष काळे, माजी नगरसेविका वसुधा पाटील, सचिव सोपान चांदे, राजीप उपशिक्षणाधिकारी श्री शेडगे, पेण गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे, उपशिक्षणाधिकारी श्री धामणकर, नितीन वर्तक, संचालक मंडळातील सर्व आजी माजी सदस्य, शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील उंच शिखरावरील पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये यावर्षीच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे मागील 24 तासात तब्बल 293 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस असूनही जनजीवन सामान्य होते. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी त्याची कसर ऑगस्टच्या 3 दिवसात भरून काढली आहे. ऑगस्टच्या 1 तारखेपासून जोरदार पाऊस पडत असून प्रत्येक दिवशी पावसाचे प्रमाण वाढले आहे. मागील 4 ते 5 वर्षात जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला होता आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. पण यावर्षी ऑगस्टमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मागील 3 दिवसात जवळजवळ 500 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. असे असले तरी कुठेही अनुचित प्रकार घडला नसून दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. शनिवार आणि रविवारी वीकेंडला पर्यटकांची गर्दी असूनही जोरदार पावसात माथेरानचे पर्यटन जोमात सुरू होते. यावर्षीचा सर्वाधिक पावसाची नोंद 4 ऑगस्टला नोंदवण्यात आली. उरण पूर्व विभागातील पाण्याविषयी भाजप कार्यकर्त्यांनी उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांची भेट घेऊन नागरिकांना पाण्याविषयी भेडसावणाऱ्या समस्या सांगून त्याविषयी सविस्तर चर्चा केली. यात पुनाडे धरणाचे पाणी दूषित येत आहे, ते कसे पिण्यायोग्य होईल याच्यावर चर्चा करण्यात आली. यासोबतच कडापे गावाला पाणी कसे पोहोचले जाईल, याची व्यवस्था कशी कराल, सार्डे वशिणी पुनाडे गावाजवळील मेन लाईनचे लिकेज आहे, या दुरुस्ती करण्यात याव्या, अशा प्रकारच्याबद्दल चर्चा करण्यात आली. गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी सर्व समस्या समजून घेऊन पुढील काळात 8 गाव कमिटीला मदत करणार येईल. तुम्ही सहकार्य करा, आम्हीही तुम्हाला सहकार्य करू, असे आश्वासित केले. यावेळी भाजपचे उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावण, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, युवा नेते धनेश गावण, सार्डेचे सरपंच रोशन पाटील उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमधून एकूण 69 प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक कार्यरत आहेत. या शाळेतील शिक्षकांच्या 2019 पासून बदल्या झालेल्या नव्हत्या. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पारदर्शकप्रमाणे समुपदेशनाने 26 उपशिक्षक, 11 पदवीधर विषय शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेकरिता प्रत्यक्ष अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, अधीक्षक कीर्ती महाजन तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या 10 शाळा असून त्यापैकी 7 शाळा मराठी, 2 उर्दू शाळा, 1 गुजराती शाळा आहे. गेल्या 2019 साली शिक्षकाच्या बदल्या झाल्या होत्या, त्यानंतर शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. आयुक्तांच्या निर्देशानुसार 24 मराठी माध्यम, 2 उर्दू आणि 11 पदवीधर शिक्षकांच्या बदल्या महापालिकेच्या विविध शाळांमध्ये करण्यात आल्या आहेत. जन्मदाता पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याची तक्रार मुलीच्या आईकडून करण्यात आल्याची धक्कादायक घटना महाड शहरात घडली आहे. या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पती पत्नी असून ते महाड शहरातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहतात. दोघांमध्ये सन 2019 पासून कौटुंबिक वादविवाद असून त्याची न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे दोघेही एकाच फ्लॅटमध्ये वेगवेगळे राहत होते. यातील आरोपी हा कुवेत या परदेशात नोकरी करतो. 20 जुलै 2024 रोजी तो परदेशातून भारतातील आपल्या घरी आला असता 1 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी यांनी स्वतःच्या कपाटातील काही महत्त्वाची कागदपत्रे तपासली असता ती तेथे आढळून न आल्याने याबाबत फिर्यादी यांनी आरोपीस विचारणा केली असता आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ का केली अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या या दोघांच्या सख्या अल्पवयीन मुलीला देखील तिच्या सोबत मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचा आरोप फिर्यादी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. फिर्यादी यांनी केलेल्या आरोपानुसार महाड शहर पोलिसांनी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.